आजकाल आपण नेहमी बघतो ना, की जगातले जे मोठे अब्जाधीश आहेत, म्हणजे ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे, ते सतत काहीतरी करत असतात. हो, म्हणजे दानधर्म किंवा चॅरिटी. अगदी बरोबर. ते गरिबी दूर करण्यासाठी किंवा आजारांवर संशोधन करण्यासाठी खूप मोठी देणगी देतात. पण पण तरीही एक वास्तव आहे, की त्यांच्याकडे जगातील सगळी संपत्ती असली, तरी ते या पूर्ण जगाला पूर्णपणे चिंतामुक्त किंवा काय म्हणतो आपण त्याला सुखी करू शकत नाहीत. ते प्रॅक्टिकली शक्यच नाहीये तसं पाहिलं तर. हो ना. पण तुम्ही विचार करा, शेकडो वर्षांपूर्वी आपल्या महाराष्ट्रात कुणीतरी एक अशी अफाट घोषणा केली होती, जी ऐकून आजच्या या अब्जाधीशांनाही म्हणजे त्यांनाही आश्चर्य वाटेल. नक्कीच तो विचारच तसा आहे. म्हणजे त्या व्यक्तीने थेट असं सांगितलं, की मी एकटा संपूर्ण जग सुखी करेन आणि फक्त जग नाही, तर तिन्ही लोक आनंदाने भरून काढेन. आता प्रश्न असा पडतो, की त्यांच्याकडे कोणता बँक बॅलन्स होता किंवा एखादी जादुई कांडी होती का? बरोबर आहे. की असा कोणता सुखाचा फॉर्म्युला होता जो आपल्याला आजच्या या एवढ्या प्रगत जगातही सापडलेला नाहीये. तर आजच्या या सखोल चर्चेत आपण ह्याच एका अत्यंत क्रांतिकारी विचाराचा वेध घेणार आहोत. आणि ही चर्चा खूप रंजक असणार आहे बरं का. हो, कारण केवळ 4 ओळींची ही एक जुनी रचना आहे, पण तिची खोली मोजायला कदाचित आपलं संपूर्ण आयुष्य अपुरं पडेल. खरंय. मी तर म्हणेन हा विचार केवळ क्रांतिकारी नाहीये, तर तो मानवी क्षमतेच्या अंतिम सर्वोच्च शक्यतेचा एक पुरावाच आहे. आपण जेव्हा सहसा सुखाचा विचार करतो, तेव्हा आपली व्याख्या फार मर्यादित असते. म्हणजे फक्त स्वतःपुरती. अगदी. माझं कुटुंब, माझं घर, माझी नोकरी या अशा छोट्याशा परिघात आपण सुख शोधत असतो. पण आपण ज्या रचनेवर आज बोलणार आहोत, त्यात एक वैश्विक आनंदाचा संकल्प आहे. एक अत्यंत तीव्र अशी भावनिक ओढ आहे आणि शेवटी स्वतःच्या मर्यादित अस्तित्वाला एका विशाल तत्वात विलीन करण्याची एक अथांग अनुभूती आहे. हे ऐकायला खूप भव्य वाटतंय. हो, कारण ही केवळ एक भावपूर्ण कविता नाहीये. मानवी मनाला स्वतःच्या क्षुद्रतेतून बाहेर काढून असीम आनंदाकडे नेणारं हे एक अत्यंत प्रगल्भ असं मानसशास्त्र आहे. ठीक आहे, आपण हे थोडं उलगडून पाहूया. जेव्हा आपण या रचनेच्या पहिल्या ओळीकडे पाहतो, ती ओळ अशी आहे, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक, तेव्हा माझ्या मनात एक अतिशय प्रामाणिक शंका निर्माण होते. कोणती शंका? म्हणजे हे ऐकायला खूप छान वाटतं, पण प्रॅक्टिकली विचार केला तर हे पचवायला थोडं जड जातं ना. जर आजूबाजूला एवढं दुःख आहे, एवढा संघर्ष आहे, तर कुणीही एकटा माणूस हे संपूर्ण जग सुखी कसं करू शकतो? तुमचा मुद्दा रास्त आहे. आणि तिन्ही लोक म्हणजे स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ, हे सगळं मी आनंदाने भरून काढेन, हा थोडा अतिशयोक्तीचा किंवा अहंकाराचा भाग वाटत नाही का, की मीच हे सर्व करणार आहे? यातली सर्वात रंजक आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हाच तर या रचनेतील सर्वात मोठा विरोधाभास आणि सौंदर्य आहे. वरवर पाहता हा अहंकार नक्कीच वाटू शकतो. हो, कारण तशी भाषाच आहे ती. पण आपण यामागची मानसिकता समजून घेतली पाहिजे. इथे संसार सुखाचा करेन याचा अर्थ भौतिक पातळीवर प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांच्या गरजा पूर्ण करणे असा अजिबात नाहीये. अच्छा, म्हणजे भौतिक सुख नाही. नाही, कारण भौतिक गरजा या कधीच संपत नाहीत. इथे ज्या सुखाची किंवा आनंदाची गोष्ट केली जात आहे तो एक अत्यंत खोल आतील आनंद आहे. म्हणजे भारतीय तत्वज्ञानात विशेषतः अद्वैत विचारधारेत एक संकल्पना आहे. कोणती? जोपर्यंत तुम्ही स्वतःला या जगापासून वेगळं मानता तोपर्यंत तुम्ही जगाला काहीतरी देण्याचा प्रयत्न करता. पण जेव्हा तुमच्या आतल्या आनंदाचा स्रोत पूर्णपणे उघडतो तेव्हा तुमची अशी अवस्था होते की तुम्हाला हे संपूर्ण जग स्वतःचाच एक भाग वाटू लागतो. अरे वा. म्हणजे जेव्हा मला स्वतःला वेदना होत नाहीत, तेव्हा मला वाटतं की माझ्या शरीराचा प्रत्येक अवयव सुखी आहे. पण इथे स्वतःचं शरीर म्हणजे केवळ हातपाय नसून हे संपूर्ण विश्वच माझं शरीर झालं आहे, असा तो भाव आहे का? अगदी अचूक पकडलत तुम्ही. जेव्हा एखाद्या व्यक्तीला स्वतःच्या आत तो परमोच्च आनंद सापडतो तेव्हा ती स्पंदने इतकी शक्तिशाली असतात की तो आनंद फक्त एका शरीरापुरता मर्यादित राहूच शकत नाही. तो बाहेर पडतो. बरोबर. तो आपोआप बाहेर वाहू लागतो. जसे एका फुलाचा सुगंध हा फक्त त्या फुलापुरता मर्यादित नसतो, तो संपूर्ण परिसर सुगंधित करतो. हो, आणि फुलाला त्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत. अगदी. फुलाला यासाठी कोणताही प्रयत्न करावा लागत नाही. त्याचप्रमाणे या रचनाकाराचा आतला आनंद इतका ओसंडून वाहत आहे की त्याच्या नुसत्या अस्तित्वाने आजूबाजूचं जग आणि त्याच्या दृष्टिकोनातून हे तिन्ही लोक आनंदाने भरून जात आहेत. क्या बात है. त्यामुळे हा अहंकार नाही, तर हा आतल्या पूर्णत्वाचा, आतल्या तृप्तीचा एक अतिशय नैसर्गिक स्फोट आहे. हे स्पष्टीकरण खरंच डोळे उघडणारं आहे.
आपण नेहमी सुख हे बाहेरून मिळवण्याची वस्तू मानतो, पण इथे सुख ही एक अवस्था आहे जी आतून बाहेर पसरते. हां, बरोबर आहे. पण इथेच ना माझ्या मनात एक दुसरा प्रश्न उभा राहतो. आजच्या व्यावहारिक जगात आपण पाहतो जे लोक खरोखर समाजासाठी काहीतरी चांगलं करू पाहतात, ते लोक खूप लवकर मानसिकदृष्ट्या थकून जातात. हो, ज्याला आपण बर्नआउट म्हणतो. हो, बर्नआउट. कारण सतत इतरांना देत राहणं, जगाचा भार स्वतःच्या खांद्यावर घेणं, हे अतिशय ऊर्जा शोषून घेणारं काम आहे. मग जर कोणी संपूर्ण ब्रह्मांड आनंदाने भरून काढण्याचा एवढा मोठा संकल्प करत असेल, तर त्यासाठी लागणारी ही अफाट ऊर्जा कुठून येते? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे हा रचनाकार कुठे जाऊन आपली बॅटरी नव्याने चार्ज करतो? हा एक अतिशय महत्वाचा टप्पा आहे बरं का. कारण केवळ संकल्प करून चालत नाही, तर त्यासाठी एक भक्कम आधार लागतो. आणि याच उत्तर या प्रवासाच्या पुढच्या टप्प्यात मिळतं. दुसऱ्या ओळीत. हो, जिथे रचनाकार म्हणतो, जाईन गे माय तया पंढरापुरा, भेटेन माशेरा आपुलिया. इथे ऊर्जेचा तो अथांग स्रोत सांगितला आहे. माहेर. हो, आणि तो स्रोत म्हणजे माहेर. भारतीय आणि विशेषतः आपल्या महाराष्ट्रीयन मानसिकतेत माहेर हे केवळ एक भौगोलिक ठिकाण, एखादं गाव किंवा घर उरत नाही. ती एक भावना आहे. अगदी. ती एक अत्यंत सुरक्षित अशी भावनिक जागा असते. माहेरची संकल्पना समजून घेणे ते खूप गरजेचं आहे. जर आपण याचा मोठ्या संदर्भाशी संबंध जोडला, तर पंढरपूर हे इथे फक्त एक तीर्थक्षेत्र राहत नाही. इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक होतो. कारण मला वाटतं आजच्या काळात माहेरची व्याख्या आपण अधिक व्यापक अर्थाने समजून घ्यायला हवी. कसं काय? आजच्या जगात आपण सतत कुणासमोर तरी स्वतःला सिद्ध करत असतो. म्हणजे ऑफिसमध्ये, समाजात, अगदी काही वेळा स्वतःच्या कुटुंबातही आपण एक मुखवटा घालून जगत असतो. हो, प्रत्येकजण एक भूमिका वटवत असतो. बरोबर. आणि या सततच्या ओझाने आपण दमतो. अशा वेळी माहेर ही अशी जागा वाटते जिथे तुम्हाला काहीही सिद्ध करायचं नसतं, जिथे कोणीही तुम्हाला पारखत नाही, तुमच्यावर अटी घालत नाही. तुम्हाला जज करत नाही कोणी. हो, तुम्हाला दोष देत नाही, जिथे तुमचं फक्त असणं पुरेसं असतं. एक प्रकारचं भावनिक रिसेट बटन दाबायला आपण तिथे जातो. अगदी तंतोतंत. सासरच्या ठिकाणी म्हणजेच या व्यावहारिक जगात कितीही जबाबदाऱ्या असल्या, कितीही संघर्ष असला, तरी माहेरी पाऊल ठेवल्या क्षणी एक वेगळाच मोकळेपणा येतो. सगळा ताण निघून जातो. बरोबर. तिथे अपेक्षांचं ओझं नसतं ते फक्त अटींविना मिळणारं प्रेम, ज्याला आपण अनकंडिशनल लव्ह म्हणतो. आणि इथे सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे रचनाकारांनी पंढरपूरला तीर्थक्षेत्र मानलेलं नाहीये. म्हणजे यात्रेला गेल्यासारखं नाहीये ते. नाही. आपण सहसा देवळात जातो तेव्हा आपल्या मनात एक प्रकारची आदरयुक्त भीती असते. आपण देवाकडे नवस करतो, काहीतरी मागतो. तिथे देव हा आपल्यापेक्षा खूप मोठा, न्याय करणारा कोणीतरी असतो. हो, एक अंतर असतं देव आणि भक्तामध्ये. पण इथे बघा, रचनाकार पंढरपूरला जाताना देवाला घे माय म्हणजे अगं आई अशी हाक मारत आहे. अरे वाह! म्हणजे इथे देवाची भीती राहिलेली नाहीये. इथे देवावर एक प्रकारचा हक्क प्रस्थापित झालाय. अगदी बरोबर. म्हणजे आईसमोर आपण जसे लढिवाळपणे वागतो, कोणताही संकोच न बाळगता आपल्या वेदना मांडतो, तसा हा भाव आहे. बरोबर. आणि याच भावनिक सुरक्षिततेतून ती अफाट ऊर्जा मिळते. जसं एखादं महाकाय झाड असतं ना, ज्याच्या फांद्या आकाशाला गवसणी घालत असतात, ते वादळांमध्येही तग धरून राहतं. कारण त्याची मुळे खोल असतात. अगदी. त्याची पाळेमुळे जमिनीत खूप खोलवर रुजलेली असतात. ती मुळे जमिनीतून सतत पोषण शोषून घेत असतात. तसंच जगाला आनंद देणारा हा रचनाकार पंढरपूर रूपी मायरात जाऊन त्या मातृत्वाच्या प्रेमातून स्वतःला पूर्णपणे तृप्त करून घेतो. म्हणजे आधी स्वतःला भरायचं. हो. तिथे मिळालेल्या या अटींविना प्रेमाच्या ऊर्जेवरच पहिल्या ओळीतील तो महासंकल्प संपूर्ण जगाला सुखी करण्याचा संकल्प पूर्ण करण्याची ताकद येते. हे खरंच खूप सुंदर आहे. म्हणजे जगाला देण्याआधी स्वतःला पूर्णपणे भरून घेण्याची ही प्रक्रिया आहे. पण इथे मला एका गोष्टीबद्दल आणखी कुतूहल वाटतंय. नक्की, विचारा ना. जेव्हा आपण अशा निखळ प्रेमाच्या ठिकाणी जातो, जिथे आपण आयुष्यभर केलेल्या कष्टांचं किंवा चांगल्या वागण्याचं काहीतरी फळ मिळावं अशी आपली एक सुप्त इच्छा असतेच. एक अपेक्षा असतेच माणसाची. मग या माहेरी पोहोचल्यावर, या आईरूपी देवाला भेटल्यावर नेमकं काय होतं? या भेटीचं स्वरूप काय असतं? या संपूर्ण प्रवासातील सर्वात नाजूक आणि तितकाच प्रगल्भ क्षण आहे. याचं वर्णन करताना रचनाकार तिसऱ्या ओळीत म्हणतो, सर्व सुकृताचे फळ मिलाहीन, क्षेम मी देईन पांडुरंगी. सुकृत म्हणजे काय?
सुकृत म्हणजे अनेक जन्म घेतलेले कष्ट, केलेली साधना किंवा सोप्या भाषेत सांगायचं तर आपण आयुष्यभर केलेली चांगली कर्म, सत्कर्म. अच्छा. मग या चांगल्या कर्मांचं अंतिम फळ काय असावं? स्वर्गाची प्राप्ती, अफाट संपत्ती की मोक्ष? साधारण लोक हेच मागतात. पण इथे यापैकी काहीही नाहीये. या सर्व सत्कर्मांचं अंतिम फळ म्हणजे त्या सर्वोच्च तत्वाची, त्या पांडुरंगाची प्रत्यक्ष भेट. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? हे म्हणजे जणू आपण आयुष्यभर एखाद्या गोष्टीसाठी काय म्हणतात त्याला, लॉयल्टी पॉइंट्स जमा करावेत आणि शेवटी त्याचं फळ म्हणून कोणतीही भौतिक वस्तू न मिळता एक सर्वोच्च आणि निखळ अशी सोबत मिळावी. अगदी योग्य उपमा दिलीत तुम्ही. पण एक मिनिट, इथेच एक खूप मोठी गोम आहे. एकीकडे आपण म्हणतो की भक्ताने देवाच्या चरणी लीन व्हावं. आपण नेहमी देवासमोर हात पसरतो, त्याच्याकडून क्षेम म्हणजे कल्याण किंवा आशीर्वाद मागतो. बरोबर आहे. पण इथे रचनाकार म्हणतोय क्षेम मीन देईन पांडुरंगी, म्हणजे भक्त स्वतः देवाला क्षेम देण्याची, त्याला आलिंगन देण्याची किंवा मिठी मारण्याची भाषा करत आहे. हा थोडा विरोधाभास वाटत नाही का? वरवर पाहता वाटू शकतं. म्हणजे हा देवावरचा हक्क आहे की प्रेमाचा अतिरेक आहे? आपण एक सामान्य जीव त्या अमर्याद देवाला कशी काय मिठी मारू शकतो? हा प्रश्न खूप रास्त आहे आणि यामुळे एक अत्यंत महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. पण याच प्रश्नाच्या उत्तरात अद्वैत तत्वज्ञानाचं मर्म दडलं आहे. कसं काय? इथे भक्ती एक अशा पातळीवर पोहोचली आहे जिथे द्वैत म्हणजे मी वेगळा आणि देव वेगळा हा भेद पूर्णपणे संपला आहे. जेव्हा दोन व्यक्तींमध्ये प्रचंड आदर आणि अंतर असतं तेव्हा एक जण पाया पडतो आणि दुसरा आशीर्वाद देतो. हो, म्हणजे तिथे एक श्रेष्ठ आणि कनिष्ठ अशी दरी असते. पण इथे कोणतीही दरी उरलेली नाही. मी क्षेम देईन यात एक प्रकारचा मातृभावच दडलेला आहे. म्हणजे जशी एखादी आई आपल्या मुलाला अनेक दिवसांनी पाहिल्यावर तो मुलगा कितीही मोठा झाला असला तरी ती धावत जाऊन त्याला छातीशी लावते, तशीच ही अवस्था आहे का? अगदी तशीच. इथे देवाला स्वतःहून मिठी मारणे इतका हक्क आणि जवळीक निर्माण झाली आहे. जेव्हा दोन थेंब एकमेकांजवळ येतात आणि एकरूप होतात तेव्हा कोणता थेंब कोणामध्ये विलीन झाला हे आपल्याला सांगता येत नाही. हो, आणि कोणी कोणाला मिठी मारली हेही सांगता येत नाही. अगदी. ती फक्त एक समान पातळीवरची अथांग प्रेमाची मिठी असते. तिथे कोणतेही औपचारिक नियम लागू होत नाहीत. भक्ताचं मोठेपण इतकं वाढलं आहे की तो आता देवाच्या बरोबरीला येऊन त्याला प्रेमाने कवटाळत आहे. बापरे, हे ऐकायलाच इतकं विलक्षण वाटतंय. आणि या मिठीमध्ये कसलीही याचना नाहीये, कसलीही मागणी नाही. आहे ती फक्त आणि फक्त परिपूर्णतेची भावना. हे दृश्य कल्पनेत आणलं तरी अंगावर काटा येतो. एक अशी मिठी जिथे आपण काहीही मागत नाही आहोत, फक्त आपलं सर्वस्व अर्पण करत आहोत. हां, बरोबर. पण मला सांगा, जेव्हा दोन व्यक्ती किंवा इथे भक्तही देव एकमेकांना इतक्या घट्ट मिठी मारतात आणि एकरूप होतात, तेव्हा त्यांची स्वतंत्र ओळख काही काळ तरी पुसली जातेच ना? हो, नक्कीच. मग या भेटीनंतर त्या भक्ताचं, त्याच्या स्वतःच्या आयुष्याचं, त्याच्या संसाराचं काय होतं? तो कुठे जातो? हां, या सखोल चर्चेचा अंतिम आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे बरं का, जिथे सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतात. या भेटीचा अंतिम परिणाम सांगताना रचनाकार शेवटच्या ओळीत म्हणतो, बापर खुमादेवीवरू विठ्ठलांची भेटी आपुले संवासाठी करुनी ठेला. बापर खुमादेवीवरू म्हणजे रखुमादेवीचा पती प्रत्यक्ष विठ्ठल. जेव्हा या विठ्ठलाशी अशी परिपूर्ण आणि अद्वैताची भेट होते तेव्हा काय घडतं? तर आपुले संसाठी करुनी ठेला. संसाठी म्हणजे संसार का? हो, याचा अर्थ आपला जो संसार आहे, आपलं जे स्वतंत्र विश्व आहे किंवा आपली जी मीपणाची ओळख आहे ती कायमची त्या विठ्ठलामध्ये विलीन होऊन जाते. आता वेगळं असं काही उरलेलंच नाहीये. नाही, पण मला ह्याच शब्दांवर थोडं थांबायचं आहे. आपुले संसाठी करुनी ठेला, याचा नेमका अर्थ कसा घ्यायचा? म्हणजे तुम्हाला काय वाटते? म्हणजे याचा अर्थ असा आहे का की या भेटीनंतर रचनाकाराने स्वतःचे सर्व प्रापंचिक ओझे, आपल्या कुटुंबाची जबाबदारी, आपली रोजची कामे विठ्ठलावर सोपून दिली आहेत आणि आता तो संसारातून मुक्त झाला आहे? संन्यास घेतल्यासारखं. हो, की यामागे काही वेगळं मानसशास्त्र आहे. कारण जर कोणी संसारच सोडून दिला तर तो पहिल्या ओळीत म्हटल्याप्रमाणे संपूर्ण जगाला कसा काय सुखी करू शकेल? तो तर निघून गेला ना. हा अत्यंत मार्मिक मुद्दा तुम्ही उपस्थित केलात. इथे संसार सोडणे अजिबात अभिप्रेत नाहीये. संसारात राहूनही संसाराचं ओझं सोडण्याबद्दल इथे बोललं जातंय.
अच्छा, ओझं सोडायचं. हो. आपण जेव्हा एखादं काम करतो तेव्हा ते काम मी करत आहे, माझ्यामुळे हे घडत आहे, ही जी कर्तेपणाची जाणीव असते ना, तीच आपल्याला थकवते. माझा संसार, माझी मुले, माझं भविष्य या विचारांमुळे ताण निर्माण होतो. बरोबर आहे. मी माझं यात आपण अडकतो. पण जेव्हा ही विठ्ठलाशी एकरूपतेची अवस्था प्राप्त होते, तेव्हा हा कर्तेपणाचा अहंकार गळून पडतो. म्हणजेच कर्म सुरूच राहतं, काम सुरूच राहतं, पण त्या कर्माचा ताण निघून जातो. अगदी बरोबर. संसाठी करुनी ठेला याचा अर्थ असा की आता माझा संसार आणि त्याचा म्हणजे ईश्वराचा संसार यात काहीच फरक उरलेला नाही. मी आता जे काही करत आहे, मग ते शेतात काम करणं असो, लोकांशी बोलणं असो किंवा आणखी काही, ते सगळं ईश्वरीय कर्म बनलं आहे. बापरे, म्हणजे प्रत्येक गोष्टीत ईश्वर. हो ना. आता मी जगतच नाहीये, तर माझ्या माध्यमातून ती वैश्विक ऊर्जाच हे सगळं करत आहे. जेव्हा असा दृष्टिकोन बदलतो, तेव्हा साध्या दैनंदिन संसारातच ईश्वराची अनुभूती यायला लागते. क्या बात आहे. आणि विचार करा, ज्याचा स्वतःचा संसार इतका परमोच्च आनंदाने भरला आहे, ज्याच्या मनात मी आणि माझे हा संकुचित विचार उरलेलाच नाही, तोच व्यक्ती अत्यंत सहजपणे म्हणू शकतो की अवघाची संसार सुखाचा करीन. कारण आता त्याच्यासाठी स्वतःचा संसार आणि जगाचा संसार वेगळे राहिलेलेच नाहीयेत. अगदी अचूक. पहिल्या ओळीतील संसार सुखाचा करीन या संकल्पनेशी इथे एक वर्तुळ पूर्ण होतं. खरंच, क्या बात आहे. हे सगळं स्पष्टीकरण ऐकल्यानंतर या 4 ओळींचा संपूर्ण प्रवास माझ्या डोळ्यांसमोर अगदी स्वच्छ उभा राहतोय. हो, तो प्रवासच तसा आहे. म्हणजे बघा ना, सुरुवात एक अत्यंत विशाल संकल्पापासून होते. संपूर्ण जगाला आणि तिन्ही लोकांना आनंदाने भरून काढणे. पण हा नुसता हवेत केलेला संकल्प नाहीये. तो पूर्ण करण्यासाठी लागणारी ताकद मिळवण्यासाठी आधी स्वतःला एक अत्यंत वैयक्तिक आणि सुरक्षित भावनिक केंद्राशी म्हणजेच माहेराशी जोडावं लागतं. बरोबर. आणि तिथे गेल्यावर कोणतीही भौतिक अपेक्षा न ठेवता त्या ईश्वराशी समान पातळीवर एकरूप व्हावं लागतं. त्याला प्रेमाने क्षेम द्यावं लागतं. आणि शेवटी या अथांग प्रेमात स्वतःचा अहंकार आणि कर्तेपणाचं ओझं विलीन करून स्वतःचा साधा प्रापंचिक संसारच आनंदमय आणि ईश्वरीय करावा लागतो. हा सगळा प्रवास किती अप्रतिमरित्या गुंफलाय. म्हणूनच आपण याला केवळ साहित्य न मानता जीवन जगण्याचं एक परिपूर्ण शास्त्र मानतो. आज आपण सगळेजण सुखाच्या शोधात वणवण भटकत आहोत. पण आपण सुख शोधतोय ते कुठे? तर बाहेरच्या जगात. हो, यशामध्ये, पैशामध्ये किंवा लोक काय म्हणतील त्या मान्यतेमध्ये. ची दिशा दाखवतो. जगाला काहीही देण्याची सुरुवात आधी स्वतःला आतून तृप्त करण्यापासून होते. जोपर्यंत आपण आतून पोकळ आहोत, तोपर्यंत आपण जगाला फक्त आपला ताण आणि आपली असुरक्षितताच देऊ शकतो. हे खूप खरं आहे. पण जेव्हा आपण स्वतःच्या माहेरी पोहोचतो, तेव्हा आपण जगाला तो शुद्ध आनंद देऊ शकतो. या चर्चेने मला खरंच खूप अंतर्मुख केलं आहे आणि मला खात्री आहे की जे श्रोते ही सखोल चर्चा ऐकत आहेत त्यांनाही हा प्रवास त्यांच्या स्वतःच्या आयुष्याशी कुठेतरी जोडला गेला असल्यासारखं नक्कीच वाटेल. आपण आज इथे थांबणार आहोत, पण थांबण्यापूर्वी एक अतिशय महत्त्वाचा विचार मला आपल्या सर्वांसमोर ठेवायचा आहे. नक्कीच. शेकडो वर्षांपूर्वी त्या रचनाकाराला पंढरपूरच्या रूपात स्वतःचं माहेर सापडलं. तिथे त्यांनी स्वतःची ऊर्जा नव्याने मिळवली आणि द्वैत संपवून ते जगाला आनंद द्यायला मोकळे झाले. पण आजच्या या अत्यंत वेगवान ताणतणावाच्या आणि बऱ्याचशा अंशी एकाकी जगात आपण जगत आहोत. हो, सतत धावपळ सुरू असते आपली. आपण सतत सरत आहोत. डेडलाईन्स, EMI आणि नात्यांमधली गुंतागुंत यात आपण अडकलो आहोत. अशा वेळी प्रत्यक्ष कुठेही भौतिक प्रवासाला न जाता आपण आपल्या स्वतःच्या मनाच्या एका कोपऱ्यात असे एक माहेर शोधू शकतो का? अशी एखादी मानसिक किंवा भावनिक जागा आपण निर्माण करू शकतो का, जिथे पोहोचल्यावर आपला सर्व शीण नाहीसा होईल, जिथे आपल्याला मी कोण आहे किंवा मी काय मिळवलंय हे सिद्ध करण्याची अजिबात गरज नसेल. बरोबर. आणि तिथे थोडा वेळ घालवल्यानंतर आपला आतला आनंद इतका ओसंडून वाहेल की आपणही सहजपणे म्हणू शकू, आता मी संपूर्ण जगाला आनंदाने भरून काढायला तयार आहे. हा प्रश्न आपण स्वतःला नक्की विचारूया. नक्कीच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कारण कदाचित जगाला सुखी करण्याचा मार्ग या आपल्या स्वतःच्या आतल्या माहेरातूनच जातो. यावर विचार करत रहा. सखोल चर्चेच्या पुढच्या भागात आपण अशाच एका नवीन आणि विचार करायला लावणाऱ्या विषयासह पुन्हा भेटू. तोपर्यंत स्वतःच्या माहेरचा शोध घेत रहा.